25 ते 30 गोमातांचा जीव वाचवण्यात गोरक्षक यशस्वी। याबाबत अधिक वृत्त असते की आज दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी निस्वार्थी गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धुळे शहरापासून 60 ते 70 किलोमीटर महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डर येथील पलासनेर गावात एका शेतात 100 ते 150 गोमाता गोवंश कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्या होत्या। धुळे निस्वार्थी गोरक्षकांनी तात्काळ शिरपूर सांगवी पोलीस तसेच धुळे LCB पथक सोबत घेऊन स्पॉटवर पोहोचून 100 ते 150 गोमाता गोवंश ताब्यात घेतले। रात्रीच्या 11 ते 12 दरम्यान गोवंश गाडीमध्ये भरत असताना अचानक अंधारातून चारी बाजूने जोरदार दगडफेक व इतर हत्याराने 100 ते 200च्या जमावाने आमच्यावर हल्ला चढविला। प्रशासनाने व गोरक्षकांनी वाचवलेले गोवंश सोबत घेऊन तेथून निघण्याचं ठरवलं, कारण